आदिशक्ती तुळजाभवानी, श्री राजा शिवछत्रपती आणि माझे गुरु दुर्ग महर्षी प्रमोद मांडे, येथे आवर्जून उपस्थित असलेले महेंद्र गुरुजी, माझे मार्गदर्शक अजयदादा जाधवराव, रवी पवार, प्रशांत लवटे पाटील, आनंदराव शिंदे, या दुर्ग संमेलनाचे भार उचलणारे सर्वच आयोजक, निमंत्रक, प्रभाळकर सर व त्यांचे सर्व सहकारी, आज थोड्या वेगळ्या विषयावरती आपण इथे बोलणार आहोत. स्लाइड दिसतात ना मागं? सगळ्यांना आवाज येतोय? जमिनीवरच्या लढायांचा सगळ्यांनी अभ्यास केलाय, विचार केलाय, पण त्याचबरोबर समुद्रावरच्या लढायांचा देखील आपण विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. जमिनीवरच्या लढाया जशा डोंगरदऱ्यांमध्ये चालतात, तशाच तसेच या दर्यावरती स्वार होणारे जे आपले मावळे, त्यांना दिशेचं ज्ञान हवं, वाऱ्याची वगैरे माहिती हवी, तरच या दर्यावरती स्वार होता येतं. आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिवाजी महाराजांना आपण भारतीय आरमाराचे जनक म्हणतो. त्यापूर्वी हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होतं, आरमारी युद्ध आपल्याकडे झाली होती, त्याचे असंख्य पुरावे आहेत आपल्याकडे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही चालीरीती, रूढी परंपरा इतक्या वाढल्या की आपल्या सिंधुबंदी सारख्या काही अनिष्ट प्रथांमुळं हे आरमारी बळ आपलं संपत गेलं आणि पुन्हा नव्याने शिवाजी महाराजांनी आपली आरमारी बळ वाढवलं आणि आपल्याला गुलामगिरीतून बाहेर काढलं. त्यातली सगळ्यात मोठी गुलामगिरी होती आरमारी, ही सिद्ध्यांची. आफ्रिका खंडातल्या ॲबेसिनिया प्रांतातून गुलाम म्हणून इथे आलेल्या या सिद्धींनी आपल्यावर राज्य केलं. आपली स्वराज्याची जी राजधानी आहे रायगड, तो रायगड किल्ला 40 वर्ष जवळजवळ त्यांच्या ताब्यात होता आणि हे सर्व ते करू शकले. शिवाजी महाराजांना आरमाराची गरज भासली ती केवळ सिद्धींच्या या अन्यायाच्या ज्या तक्रारी आहेत त्या त्यांच्या कानावर येत होत्या, त्याला विरोध करण्यासाठी त्यांनी आरमाराची गरज भासली. प्रचंड अन्याय केलेले आहेत सिद्धीने आपल्यावरती. खूप प्राचीन काळामध्ये देखील आरमार आहे. प्राचीन आरमार हा एक वेगळा विषय होईल, परंतु थोडक्यात सांगायचं तर खूप पूर्व काळामध्ये देखील, मौर्य काळामध्ये वगैरे आरमार युद्ध झालेली आहेत. म्हणजे जहाजांवरती बसून, मागे दिसते ना सगळ्यांना स्लाइड्स, जहाजांवरती हत्ती, घोडे वगैरे बसून दुसऱ्या देशावरती आक्रमण केलेले आहेत. परंतु नंतरच्या काळामध्ये असं झालं की आरमारी बळ आपलं संपत गेलं आणि आपला जो व्यापार आहे, हा व्यापार सर्व युरोपीय खंडामध्ये जायचा. आपले माल भारतातून आणि इतर जी पूर्व देश आहेत, त्या पूर्व देशांमधून भरलेला जो माल आहे, तो युरोप खंडामध्ये गेल्यानंतर तिथे त्या मालाला प्रचंड मागणी असायची. असं म्हटलं जायचं की भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता. म्हणजे काय होत होतं की जगामधून जे नदीचा प्रवाह आहे, पैशाचा जो प्रवाह आहे, तो भारतामध्ये येऊन साठून राहिलेला आहे, असं काही लेखकांनी वर्णन केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांचा, आणि हे भारतीय लोक जे आहेत, हे भारतीय लोक हे ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करून उद्या हवा कशी असेल, उद्या वातावरण कसे असेल आणि आपल्याला प्रवास करावा की नाही करावा याचा ते अभ्यास करत होते. हा सगळा भारतीयांचा पराक्रम पाहून युरोपीय लोक आपल्याकडे आकृष्ट झाले की बाबा भारत देश आहे कुठं, मसाल्याचे पदार्थ वगैरे हे सगळे जर आपला तो सर्व व्यापार, तो सगळा भागच जर आपल्या ताब्यात असला तर आपल्याला जास्तीत जास्त व्यापार करता येईल, या आशेने त्यांची भारताकडे येण्याची चढाओढ सुरू झाली. हा वास्को द गामा, हा 1498 मध्ये वास्को द गामा कालिकत बंदरात आला. ही भारताची पश्चिम सागरी किनारपट्टी.
एकदम वरती दमन आहे, गुजरातचा समुद्र किनारा आहे, खाली महाराष्ट्र, कर्नाटक आणि खाली एकदम केरळचा, एकदम खालच्या बाजूला ठिपक्यामध्ये मागून दिसणार नाही पण खाली एकदम आहे ते कालिकत नावाचं एक बंदर आहे. कालिकत म्हणजे कलकत्ता नाही, कालिकत हे केरळ राज्यामध्ये एक बंदर आहे. तर त्या कालिकत बंदरामध्ये त्यावेळी सामुद्री राजा, त्याला पोर्तुगीज वगैरे या सगळ्या युरोपियनांनी झामोरीन असं नाव दिलंय. तर त्या झामोरीनकडे तो आला, वास्को द गामा. आल्यानंतर तोपर्यंत अरब वगैरे सगळी लोक, अरब वगैरे खूप व्यापार आपला चालूच होता. अरबांचा व्यापार चालूच होता. त्यामुळे झामोरीनला असं वाटलं की बाबा हे देखील फक्त व्यापार करण्याकरताच आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. हा दिसतोय झामोरीन, सामुद्री राजा, आणि हा वास्को आहे. त्यांनी प्रलोभनं दाखवली राजाला. सगळे दरबारी लोक अवाक झालीत की बाबा मी तुम्हाला पैसा देईल, संपत्ती देईल, जे जे पाहिजे ते देईल, पण मला तुम्ही इथे जागा द्या. जागा दिल्यानंतर त्यांनी जे दाखवायचे रंग आहेत ते दाखवलेच. प्रचंड अत्याचार केलेले आहेत झामोरीनवरती, तिथल्या जनतेवरती. 600 लोकांचे त्यांनी हातपाय तोडून झामोरीनकडे पाठवून दिलेले आहेत. जे तहाची बोलणी करण्याकरता जो वकील पाठवला होता झामोरीननी, तर त्या वकिलाचे दोन्ही कान कापून त्याला कुत्र्याचे कान लावून विटंबना करण्यात आली आणि ती पाठवण्यात आली झामोरीनकडे. या सगळ्या प्रकारामुळं झामोरीन चिडला, पण करू काही शकत नव्हता, कारण त्याच्याकडे आरमार नव्हतं, लढाऊ आरमार नव्हतं. त्यावेळी जे पोर्तुगीज भारतात आले होते ते त्यांच्याकडं जहाजं जरी कमी असली, संख्या जरी कमी असली, तरी ते समुद्रामध्ये, म्हणजे आपण लोक समुद्रामध्ये जाऊन त्यांच्यावरती हल्ला करू शकत नव्हतो, एवढं आपल्याकडे आरमार नव्हतं. हा अल्बुकर्क 1510 मध्ये हा भारतामध्ये आला. अल्फान्सो अल्बुकर्क मध्ये 2 त्यांचे गव्हर्नरी पोर्तुगीज अधिकारी येऊन गेले, पण हा विशेष याने कर्तृत्व गाजवलं. हा खूप क्रूर होता पण कुशल प्रशासक होता. याच्यामुळेच पोर्तुगीजांचं भारतामध्ये बस्तान बसू शकलं. गोव्यामध्ये त्यांनी राजधानी केली पोर्तुगालची, आणि यांनी देखील प्रचंड अत्याचार केले, खूप अनन्वित अत्याचार केले. हा आहे जगाचा नकाशा. तुम्हाला दिसतोय मधल्या बाजूला नेदरलँड, हॉलंड हे देश आहेत. एकदम ठिपक्या एवढे देश आहेत हे नेदरलँड, हॉलंड, त्याच्या खाली इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल. ठिपक्याने एवढे देश आहेत. हे ठिपके काढू का नको असं झालं होतं, इतके ते लहान देश आहेत. पण हा भारत आपला, या ठिपक्याने एवढ्या दिसणाऱ्या देशांनी निम्म्यापेक्षा जास्त जगावर राज्य केले बरं का. हे ते का करू शकले? कारण त्यांची त्यांच्या देशाबद्दल, धर्माबद्दल असलेली प्रचंड निष्ठा, जीवन मरणाच्या निर्धाराने लढली ही सगळी लोक. दूरदृष्टी, नवनवीन संकल्पना राबवून लढण्याची त्यांच्या वृत्तीमुळेच त्यांना विजय मिळत गेला. आणि या सगळ्या काळामध्येच आपलं आरमारी बळ हे इकडं संपत चाललेलं होतं, नष्ट होत चाललेलं होतं. मुघल काळामध्ये देखील, मुघल हा त्यावेळी आशिया खंडातला राजा समजला जायचा, सगळ्यात बलाढ्य राजा. पण या मुघल काळामध्ये मुघलांकडे देखील आरमार असं प्रबळ नव्हतं. आरमार होतं, सगळ्यांकडे आरमार होतं, पण प्रबळ असं आरमार नव्हतं. या सगळ्यांना पोर्तुगीजांचे, इंग्रजांचे, डचांचे परवाने घ्यायला लागायचे. ते परवाने विकत घ्यायला लागायचे. परवाने विकत घेऊन देखील त्यांच्या जुलूम अटी ज्या असायच्या त्या अटी त्यांना मान्य करायला लागायच्या. मुघलांना देखील, मुघलांच्या जे औरंगजेबाच्या वगैरे त्या मुघल अधिकाऱ्यांच्या आईला वगैरे जरी मक्केला जायचं झालं तरी या पोर्तुगीजांच्या हातापाया पडून त्यांना हे सगळे परवाने विकत घ्यायला लागायचे आणि तेव्हाच त्यांचं जहाज बाहेर निघायचं. अशी ही परिस्थिती असताना शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. खूप जणांकडे आरमार होतं, खूप नावं सांगता येईल आपल्याला. त्याच्यामध्ये राणी अबक्कदेवी आहे, शंकरराव मोरे, शिर्के, सुर्वे, सावंत, विचारे, जावकर, मोगल, कुतुबशाह, आदिलशाह, त्यांचे सरदार, यांच्याकडे देखील स्वतःचं असं खूप मोठं आरमार होतं. खूप छोटे छोटे राजे आहेत, कोचीनचे वगैरे, खाली केरळच्या पट्टीमधले खूपसे राजे आहेत, त्यांच्याकडे स्वतःचं आरमार होतं. पण त्याचा त्यांनी
वापर करून घेतला नाही, फक्त व्यापारी दृष्टिकोनच त्यांनी ठेवला, लष्करी दृष्टिकोन मात्र ठेवला नाही. शिवाजी महाराजांनी 1656 साली जावळी प्रांत ताब्यात घेतला आणि जावळी प्रांतासोबत त्यांच्या कोकण देखील प्रांत ताब्यात आला. कोकण प्रांत ज्यावेळेस त्यांच्या ताब्यात आला त्यावेळेस त्यांना तिथल्या जनतेकडून सिद्धीवरून होणाऱ्या ज्या काही अन्यायाच्या तक्रारी त्यांच्या कानावरती आल्या. सिद्धीला जर तुम्ही सिद्धीला लढायला जाऊ सिद्धीला जर आपले मराठे विरोध करायला जाऊ लागले तर ते सिद्धीचे सैनिक हे जहाजामध्ये बसायचे, निघून जायचे. आपण लोक किनाऱ्यावरती उभं राहून बसायचो, बघायचो, पण आपल्याकडे आरमार नसल्यामुळे म्हणजे लढाऊ जहाज नसल्यामुळे आपण त्यांचा पाठलाग करू शकत नव्हतो. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या चाणाक्ष नजरेने त्यांनी ओळखलं की आता आपल्याला अवश्यमेव म्हणजे आरमार अवश्यमेव केलंच पाहिजे असा त्यांनी निर्धार केला. आणि त्यांनी 24 ऑक्टोबर 1657 हा दिवस लक्षात ठेवा, कारण ऐन दिवाळीचा काळ होता, वसुबारस त्या दिवशी होती. त्या वसुबारसच्या दिवशी सगळं भारत देश आपला दिवाळी साजरी करत असताना शिवाजी महाराजांनी धडक मारली आणि कल्याण भिवंडीचा प्रांत ताब्यात घेतला. हा आहे कल्याणच्या खाडीमधला दुर्गाडीचा किल्ला. या कल्याणच्या खाडीमध्ये स्वराज्याच्या पहिल्या बोटीची उभारणी झाली. त्यामुळे हा सगळा भाग, हा सगळा प्रांत, मुंबईला जाताना आपल्याला हे कल्याणची खाडी लागते, या पुलावरूनच जावं लागतं. हा सगळा प्रांत आपल्या लक्षात राहिला पाहिजे. हा खूप वंदनीय आहे आपल्यासाठी, कारण इथं स्वराज्याची पहिली बोट उभारी राहिली. 1-2-3 वर्षापूर्वी आपण 360 वर्ष पूर्ण झाले या वर्षी. 24 ऑक्टोबर 1657 या दिवशी मराठ्यांची आरमाराची उभारणी झाली, म्हणून आपण सर्व मित्रांनी मराठा आरमार दिन साजरा केला. ते शिवाजी महाराजांनी आरमाराबाबत जे काय काम केलं त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ या दुर्गाडीचा किल्ला नंतर शिवाजी महाराजांनी बांधला. शिवाजी महाराजांनी खूपशे नंतर सोयी सुविधा केल्या. हे 1657ला शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केल्यानंतर अवघ्या 8 वर्षामध्ये म्हणजे 1665ला ज्यावेळेस त्यांनी महेंद्र गुरुजींनी आता उल्लेख केला जी बसरूरची मोहीम आहे, त्या बसरूरच्या मोहिमेमध्ये महाराजांकडं 100 छोटी जहाजं होती, 3 मोठे जहाजं होती. एवढी आरमार, एवढं प्रबळ सामर्थ्य केवळ 8 वर्षामध्ये त्यांनी उभं केलं. केवळ 8 वर्षामध्ये या सगळ्या प्रकारामध्ये त्यांनी समुद्री व्यापाराला, सावकारांना देखील बरेचसे प्रोत्साहन दिलं. पोर्तुगीज, इंग्रज, डच या सगळ्या सावकारांशी देखील त्यांनी स्नेहाचे संबंध ठेवले. एवढंच काय, पण आपल्या काही लोकांना मोखो, कोंगो, इराण, पर्शिया, मस्कत इथपर्यंत त्यांनी व्यापार करण्याकरता पाठवलं. आता आपल्याला ही नावं पण माहीत नाही, पण या सगळ्या ठिकाणी महाराजांनी त्यांना व्यापार करण्याकरता पाठवलं होतं. ही बसरूरची मोहीम, या मोहिमेला 352 वर्ष पूर्ण झाले. या वर्षी 350 वर्ष पूर्ण झाले. त्यावेळा आम्ही ती देखावा केला होता आणि त्याच वेळी महेंद्र गुरुजींनी ती मोहीम काढली होती. हा सगळा जो मुलूक आहे, हा मुलूक आहे आदिलशाहच्या ताब्यात. बसरूरचा जो मुलूक आहे हा सगळा आदिलशाहच्या ताब्यात आहे. हा त्या बसरूरचा राजा आहे ज्याचं नाव आहे शिवप्पा नाईक. हा साधारण शहाजी महाराजांच्या समकालीन आहे. शहाजी महाराजांचे आणि यांचे चांगले स्नेहाचे संबंध होते. आदिलशहा खूप मागं लागला होता की शहाजी महाराजांना की बाबा हा सगळा प्रांत तुम्ही ताब्यात घ्या, पण शहाजी महाराजांनी जाणून बुजून ही हिंदू राज्य संपवली नव्हती, कारण त्यांच्याकडून खंडणी वसूल होती. कशाला या सगळ्या राजांना संपवायचं, म्हणून त्यांनी या राजांना प्रोत्साहन दिलं होतं. पण या केळदीचे कर्तबगार राजे शिवप्पा नाईक यांचं निधन झालं. त्याच दरम्यान 23 जानेवारी 1664ला शहाजी राजांचं देखील अकस्मात निधन झालं आणि या बेदनूर राज्यापुढे खूप मोठं संकट निर्माण झालं. कारण आदिलशहाचे सरदार बेहलोल खान, सरजा खान, परत पोर्तुगीज, डच हे सगळी लोक या बसरूरचं आणि बसरूरमध्ये जो किनारी भागामध्ये पिकवला जाणारा राईस आहे त्याला मस्कत राईस असं म्हटलं जायचं. त्याचे नावच असेल मस्कत राईस, की त्याची मस्कत पर्यंत त्याची ओळख होती, पहचान होती. आणि तिथलं जे काही लाकूड होतं ते देखील लाकूड जहाज बांधणीसाठी खूप प्रसिद्ध होतं. तर त्याच्यासाठी हे सगळे लोक उभे राहिले. तर हा काय प्रकार आहे, तर हा शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचाच एक प्रकार आहे. तो असा की मे 1661 मध्ये हा इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स, ही आहे पोर्तुगालचा राजा चौथा जॉन याची मुलगी कॅथरीन ऑफ ब्रिगांझा,
यांचं लग्न मे 1661 मध्ये ठरलं आणि पोर्तुगालच्या राजाच्या ताब्यात जगामध्ये जे जे काही महत्त्वपूर्ण बेटं होती ती बेटं इंग्लंडला आंदन म्हणजे हुंडा म्हणून देण्याचं ठरलं, असं त्यांच्यात ॲग्रीमेंट झालं. त्याची खूप मोठी स्टोरी, मुंबईला कसं दिलं, काय झालं अलॉटमेंट, तो एक वेगळा विषय होईल. पण हा सगळा ठरलं आणि 1665 8 फेब्रुवारी 1665 रोजी हे अलॉटमेंट ठरलं त्यांचं. मुंबई बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. ते पोर्तुगीज गोव्यामधून सगळं आरमार मुंबईला जाणार होतं. हे मुंबईला जाणार ही तारीख फार महत्वाची होती, लक्षात ठेवा. ती तारीख महत्वाची आहे कारण त्यावेळी पोर्तुगीजांचं आरमार गोव्यावरून निघून बसरूला जाणार होतं. हे मालवणच्या तिथं मालोंड नावाचं एक बंदर आहे. इथं मराठ्यांच्या नेव्हीचा बेस कॅम्प होता. इथं ही सगळी 100 जहाजं, 3 मोठी जहाजं महाराजांनी उभी केली. मालवणला उभी केली नाही कारण गोव्यावरून जे जहाजं परत वरती जाणार आहेत त्यांना हे सगळं दिसू नये म्हणून त्यांनी थोडंसं आतमधल्या बाजूला ही सगळी जहाजं त्यांनी उभी केली. एकदम आतमधल्या बाजूला इथं मालवण आहे, इथं मालवण आहे. हे मालवणवरून महाराष्ट्रात बसरूरला येईल. इथं गंगोळी नावाचा एक बंदर आहे. महाराजांनी खूप याची व्यूहरचना केली होती. 2-3 दिवसामध्ये ते तडक इथे गंगोळीला आले आणि बसरूरला ते आतमध्ये आहे. बसरूर थोडंसं जिथं मोठी जहाजं जात नाहीत म्हणून मोठी जी जहाजं आहेत ती त्यांनी सगळी इथे समुद्रावरती लावली आणि छोटी जहाजं त्यांनी ती सगळी आतमध्ये लिहिली. इथं बसरूर आहे. हा खूप खूप छान परिसर आहे. जो हे सगळा परिसर पाहिल तो खरंच खूप प्रेमात पडेल. ही कारण 5 नद्या आहेत. या 5 नद्या येऊन इथं पंचगंगावली नावाची नदी तयार होती. पण महाराजांना एवढा वेळ नव्हता हे सगळं सौंदर्य पाहण्यासाठी. ते तडक बसरूरला आले. बसरूरमधून त्यांनी जी काय लूट होती ती सगळी लूट केली. तिथले जे काही किल्ले वगैरे होते ते ताब्यात घेतले. नगरा नावाचं एक ठिकाण आहे इथे जिथे हे केळदीचे राजे होते राहिला. तिथे त्यांनी व्यंकोजी पंत नावाचे जे आपले वकील आहेत त्यांना पाठवून दिलं. सगळी अरेंजमेंट महाराजांनी करून ठेवली होती की जिथं घोडा लागेल तिथं घोड्याची सोय, जिथं आपले आरमारी लोक लागतील तिथे आरमारी लोक. 4000 लोक साधारण त्यांच्या मोहिमेत होती. 10,000 लोक त्यांनी इथं सगळी साधारण पेरून ठेवलेली होती की कुठेही काही गफलत व्हायला नको. महाराज इथं येतील समुद्रमार्गे ही कल्पनाच करवत नाही. कारण समुद्रावरती उतरणं म्हणजे समुद्रावरती पाय ठेवणं म्हणजे धर्मभ्रष्ट करणं असा सगळा त्यावेळी कारभार होता. स्वामी विवेकानंद, एक उदाहरण सांगायचं तर स्वामी विवेकानंद शिवाजी महाराजांच्या नंतर शिकागोला जाऊन आले. शिकागोला खूप मोठी त्यांनी परिषद जिंकून आले आणि ते कलकत्त्यामध्ये आले. त्यांना असं वाटलं माझ्या मायभूमीत आलो मी, आता माझं खूप मोठं स्वागत होईल. पण इथल्या कलकत्त्यामधल्या काही लोकांनी त्यांना म्हटले तुम्ही हिंदू धर्म भ्रष्ट केला, तुम्ही सिंधू बंदी ओलांडली, तुम्हाला आता प्रायचित्त घ्यावं लागेल. लक्षात घ्या की शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये देखील इतका कडवेपणा होता तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय असेल. शिवाजी महाराजांनी किती लोकांनी दूषणं दिली असतील पण शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टी त्यांनी ऐकल्या नाहीत. जे काय आपल्या स्वराज्याच्या हिताच्या दृष्टीने आहे तेच त्यांनी केलेलं आहे आणि एवढी मोठी त्यांनी धाडस केलं आणि त्यांनी भारतामधला हा असा पहिला राजा असेल की 2 मधले शत्रू राष्ट्र ओलांडून आपल्या आरमारासह स्वतः जहाजात बसून त्यांनी बसरूरला गेलेला आहे. तडक हा बसरूरचा किल्ला आहे, पारसीवरचा किल्ला. इथे एक किल्ला आहे, इथे पोर्तुगीजांचा नकाशा. बसरूरवरून महाराजांनी भटकळ, होन्नावर, मुर्डेश्वर, मिरजान, अंकोला वगैरे हा सगळा भाग त्यांनी जे काय. अरे मी मारतोय बाबा, कशाला मारतो मी, आहे ना का, येतो वरतीच. अंकोला वगैरे हा सगळा भाग त्यांनी घेतला. इथल्या ज्या पेठा आहेत ह्या पेठा त्यांनी ताब्यात घेतल्या आणि त्यांनी आपलं आरमार जे काय आहे ते सगळं परत पाठवून दिलं. महाराजांनी अशी एक व्यूहरचना केली होती की परतीचा जो मार्ग आहे तो जमिनी मार्गी करायचा. कारण आपण इकडे येताना गोव्यामधल्या काही हेरांनी जर मुंबईला कळवलं असेल की बाबा शिवाजी महाराज खूप मोठा आरमारी लोक घेऊन खाली गेलेला आहे तर तो परत येताना गोव्यावरती हल्ला करायची शक्यता आहे. म्हणून जर ते सगळं आरमार परत आलं तर आपली पंचायत व्हायला नको म्हणून महाराजांनी कुणालाही कळायच्या आत आपलं सगळं जे काय लूट होती ती सगळी लूट परत पाठवून दिली. लक्षात घ्या की त्यावेळी
पोर्तुगीजांच्या आरमाराशी लढू शकल असं आपलं आरमारच नव्हतं. आपल्याला कित्येक वेळा विनंती करायला लागायची की बाबा आम्हाला हे सगळं जहाज, आम्हाला सगळे सामान बाहेर काढू द्या. मी महाराजांचं छोटं पण सांगत नाहीये, पण अशी वस्तुस्थितीच होती. पण महाराजांच्या हयातीमध्येच महाराजांनी या पश्चिम समुद्र किनारपट्टीवरती आपला वचक निर्माण केला होता. ही खूप उल्लेखनीय गोष्ट आहे. महाराजांनी आपलं सगळं आरमार पाठवून दिलं आणि ते जमिनी मार्गे निघाले. ही सगळी मोहीम 14 दिवसात पूर्ण केली बरं का महाराजांनी. आम्ही हा सगळा भाग फिरलोय, आम्हाला कल्पना आहे. गाडीनी पण देखील आता हे गोकर्ण महाबळेश्वर इथे महाराजांनी खूप मोठा दान धर्म केलाय. आपली खूप लोक गोकर्ण महाबळेश्वरला जातात तीर्थयात्रेला, तर त्यावेळी लक्षात ठेवलं पाहिजे की या गोकर्ण महाबळेश्वरला महाराजांनी खूप मोठं दान धर्म केलेलं आहे. इथे महाराज येऊन गेलेले. हा सगळा नद्यांचा भाग, या सगळ्या नद्यांचा अभ्यास महाराजांनी केलेला आहे की कुठल्या नद्या चढता येतील, म्हणजे पलीकडे जाता येईल. तर त्यापैकी या कारवारच्या इथली जी काळी नदी आहे, या काळी नदीचा काद्र्याच्या इथं त्याचा उतार कमी आहे. तर ती काळी नदी ओलांडून त्यांना पलीकडे जायचं होतं. लक्षात ठेवा की नदी ओलांडणं फार त्यावेळी अवघड होतं. आता तरी पूल वगैरे आहेत आपल्याकडं. हे इथे अंकोला आहे, अंकोल्यावरून महाराज निघाले. शेरखान नावाचा आदिलशाहचा सरदार आहे, तो त्यांच्या खूप मोठ्या सरदाराच्या आईला मक्केला जाण्यासाठी इथे जहाज ठरवण्यासाठी आला होता कारवारला. अचानक त्याला माहित नव्हतं की शिवाजी महाराज इथं आले. तोही हबकला. 200 सैनिक तो इथे घेऊन आलेला होता. महाराजांना त्याच्याशी लढण्यात वेळ घालवायचा नव्हता, म्हणून महाराजांनी जो काय खंडणी होती ती खंडणी घेतली आणि त्या अंकोल्यावरून तडक काद्र्या मार्गे निघाले. ह्या काद्र्याची इथं जी काळी नदी आहे, ती काळी नदी महाराजांनी ओलांडली आणि ते भीमगड मार्गे, आंबोल्या घाटा मार्गे राजगडला आले. ही मोहीम प्रसिद्ध झाली नसावी, कारण मिर्झा राजा जयसिंग जो आहे तो खूप मोठी सागरी सेना घेऊन महाराष्ट्रात आलेला होता. आणि त्याच्या सामर्थ्यापुढं, त्याच्या या सगळ्या घटनेपुढे ही सगळी मोहीम फार थोड्या काळात झालेली आहे. 14 दिवसात ही मोहीम झाली. कित्येक इतिहासकारांनी असं त्याचं वर्णन केलंय की ही जी मोहीम आहे ही सुरतच्या लुटे इतकीच महत्वपूर्ण आहे, पण त्याचा फारसा अभ्यास झालेला नाही. हे भीमगडचं जंगल आहे, म्हणजे येताना रस्त्यात लागतं सगळं महाराजांच्या. हे आज म्हणजे 350 वर्षानंतर घेतलेला हा फोटो आहे. मीच घेतलेला फोटो आहे. फारसा क्लिअर दिसत नसेल बहुतेक मागे, पण सांगतो तुम्हाला की या जंगलामध्ये घुसलेला हत्ती दिसणार नाही, सापडणार नाही. तर माणूस तर लांबचीच गोष्ट आहे. कित्येक असा भाग आहे की जिथं आजही माणसाचा स्पर्श झालेला नाही, इतकं घनदाट निबिड अरण्य आहे. अशा निबिड अरण्यामधून वाट काढत शिवाजी महाराज आंबोला घाटामार्गे राजगडला आले. ही माझा विषय खरं मराठ्यांचे आरमार, त्यामुळं मराठ्यांचे आरमार थोडक्यात मी मुद्दे मांडणार आहे. खूप पुढं काही अतुलनीय घटना अशा घडल्या की ज्याच्यामुळं या मराठ्यांच्या आरमाराला खूप मोठा कळस चढला. तुम्हालाही देखील त्या सगळ्याचा, ह्या बदनूरच्या मोहिमेमुळं मात्र एक गोष्ट झाली. या शिवप्पा नाईक जे आहेत, तर ते गेल्यानंतर जी मैत्रीपूर्ण संबंध होते ते शिवाजी महाराजांनी वाढवले. कारण त्यांना माहिती होते की दक्षिणेमध्ये देखील आपल्याला खूप मोठं साम्राज्य वाढवायचंय. त्याच्यामुळं या बेदनूरच्या राणीनी शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मुलांना खूप सहकार्य केलं. राजाराम महाराज ज्यावेळेस रायगडावरून निसटले, त्यावेळी या राणीनी, बेदनूरच्या राणी चन्नम्मा, तिने खूप मदत केली. औरंगजेबाला ज्यावेळेस कळलं की एवढीशी राणी, पोर्तुगीजांकडून कळलं की एवढीशी घे छोटंसं राज्य, त्यांनी माझ्या विरोधाला न जुमानता राजाराम महाराजांना मदत केली. म्हणून त्यांनी खूप मोठं सैन्य औरंगजेबाने पाठवून दिलं या राणीच्या विरोधात. राजाराम महाराजांना ही गोष्ट कळल्यानंतर राजाराम महाराजांनी आपला ढाण्या वाघ संताजी घोरपडे यांना सांगितलं की बाबा तुम्ही त्याचा समाचार घ्या, जो कोण तिथं आलेला आहे. संताजी घोरपडे येतोय असं कळल्यानंतर जो सरदार त्या बेदनूरच्या राणीवरती येत होता तो तिथून परत माघारी गेला. आणि जी खंडणी बेदनूरच्या राणीकडून मराठ्यांना येत होती ती अखेरपर्यंत, म्हणजे राजाराम महाराजांच्या नंतर देखील चालू राहिली. या सगळ्या समुद्री लढाईच्या बऱ्याचशा गोष्टी महाराजांना या मोहिमेत कळून आल्या. हजारो वर्षांची परंपरा या आपली जी आहे ती खंडित झालेली असताना युरोपीय आरमारांपेक्षा आपलं
जे शस्त्रास्त्र शास्त्रीय ज्ञान या बाबतीत मराठा आरमार खूप तसं कनिष्ठ दर्जाचं होतं. पण 1657-58 मराठ्यांनी आरमाराची उभारणी केल्यानंतर केवळ 8 वर्षांमध्ये एवढी मोठी सागरी मोहीम, धाडस किती आहे बघा, लक्षात घ्या, धाडस किती आहे, एवढी मोठी मोहीम महाराजांनी आखली आणि ती यशस्वी करून दाखवली. आणि आपल्या आरमाराचा म्हणजे कित्येक इंग्रज पोर्तुगीजांनी असे उल्लेख केलेले आहेत की एक लढाऊ जर जहाज आमच्याकडे दिलं तर शिवाजीच्या सगळ्या आरमाराचा आम्ही धुवा उडून टाकू. असे धुवा उडून टाकणारे जे काय इंग्रज पोर्तुगीज आहेत ते नंतर आपल्याशी सलोख्याची बोलणी करू लागले. पुढे 1679च्या दरम्यान ती लाईट लावली तर दिसेल का मागं सगळ्यांना? 1679च्या दरम्यान खांदेरी बेटावरती शिवाजी महाराजांनी खांदेरी किल्ला उभा करायचं ठरवलं. ह्या खांदेरी किल्ला जो आहे तो अलिबागच्या तिथं म्हणजे थळच्या पासून जवळ आहे, मुंबई पासून तो खूप जवळ आहे. या मुंबईच्या इंग्रजांना येथे किल्ला बांधायचा होता. मराठ्यांनी देखील खूप प्रयत्न केले होते पण त्यांना इथे पाणी लागले नाही म्हणून त्यांनी तो सोडून दिला होता. पण काय माहित नाही काय झालं, मायनाक भंडारी वगैरे सगळ्या आपल्या लोकांनी खूप पराक्रम केला, खूप मोठा पराक्रम केला. आणि असं वर्णन केलेलं आहे की सिद्धी जो आहे जंजिऱ्याचा, खाली एकदम जंजिऱ्याचा फोटो आहे, चित्र आहे, नकाशा इथे जंजीर आहे, इथे खांदेरी, इथे मुंबई. हा सिद्धी मुंबईला जायचा, मुंबईच्या आश्रयाला जायचा, त्यामुळे सिद्धीला जिंकता येत नव्हतं म्हणून या सिद्धी आणि इंग्रजांच्या मध्ये पाचर रोवली असंच एक उल्लेख केलेला आहे. या शिवाजी महाराजांनी खांदेरीचा किल्ला बांधला आणि इंग्रजांना खूप दमछाक झाली. या किल्ल्याच्या बंद पडावं कामकाज म्हणून इंग्रजांनी खूप मोठं खूप थळ आणि याच्यामध्ये खूप त्यांनी सैन्य आणून ठेवलं. आपले रिव्हेंज आणि हंटर नावाच्या जो 2 जहाजं होतात, 1 वर्षच अगोदर त्या भारतामध्ये आलेल्या होत्या. खूप मोठी जहाजं होती ती की ज्यांनी जगामध्ये खूप मोठे पराक्रम गाजवलेले. त्या देखील जहाजांना आपल्या या छोट्याशा बोटींनी चकवलं आणि थळमधून रात्रीच ते सगळं सामान किल्ल्यावरती पोचवायचे. म्हणून सरपटणाऱ्या होड्या ज्या आहेत त्या आम्हाला हव्यात असं त्यांनी आपल्या राजाला कळवलं की या सरपटणाऱ्या ज्या होड्या आहेत शिवाजीच्या त्या आम्हाला हव्यात. आणि त्यांनी कित्येकांनी जे याच्यानंतर उल्लेख केले बरं का ते सगळे त्या खांदेरीच्या लढ्यानंतर की आवाज जमिनीपेक्षा पाण्यावरच मराठ्यांची त्यांना भीती वाटू लागली. शिवाजीला चेटक येतं की तो कुठेही अवतीर्ण होऊ शकतो, त्याचं शरीर एक हवामय आहे, तो उडून कुठेही जाऊ शकतो. असे जे काही उल्लेख केलेत इंग्रजांनी ते याच्यामुळे केलेत कारण शिवाजी आता खांदेरीवरती आहे. शिवाजी आता काय करतोय या सगळ्याचं म्हणजे ह्या मधल्या बोटी कशा जात आहेत याचीच त्यांना खूप आश्चर्य वाटत होतं. केवळ आरमाराची उभारणी करून शिवाजी महाराज थांबले नाहीत तर त्यांनी त्याला शास्त्रीय ज्ञानाची जोड दिली. आपले धार्मिक चालीरीती ज्या आहेत त्या जुगारून देऊन आपल्या मावळ्यांना लढण्याची एक नवी उमेद दिली, एक प्रेरणा दिली. लढाईची कोणतीच माहिती नव्हती आरमारीत पण त्यांनी त्यांना एक प्रेरणा दिली नवी. आणि समुद्री किल्ले, आरमार, जहाज बांधणी, शस्त्रास्त्र निर्मिती, ज्या आमचे शस्त्रास्त्राचे विक्रमसिंह पाटील इथे आहेत त्यांना माहिती असेल की जमिनीवरती ज्या काय शस्त्रास्त्र वापरतात तर ती थोडी वेगळी असतात आणि आरमारावरती जी शस्त्रास्त्र वापरतात ती पूर्णतः वेगळी असतात. तिथल्या तलवारी एक गंजून आहेत म्हणून त्या वेगळ्या पात्याच्या केल्या जातात. या सगळ्या तोफा पण तिथल्या वेगळ्या असतात. तर त्या तोफा शस्त्रास्त्र महाराजांनी पूर्णपणे वेगळ्या बांधणीच्या केल्या. तिथे सगळ्या वेगळ्या गोष्टी वापरल्या त्यांनी महाराजांनी. आणि एक असामान्य ताकद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असणारी ही नवीन पिढी महाराजांनी उभी केली. आणि हे सगळे समुद्र किल्ले देखील त्यांनी महाराजांनी बांधले. हा एक कुलाबा आहे. हा पद्मदुर्ग, जंजिरा जिंकता येत नव्हता म्हणून जंजिराच्या उरावरती त्यांनी पद्मदुर्ग वसवला. हा आहे सिंधुदुर्ग, प्रचंड आवाढव्य असलेला किल्ला आहे. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग हे महाराष्ट्रातले किल्ले मराठ्यांच्या ताब्यातले. कर्नाटकामध्ये देखील मराठ्यांच्या ताब्यात असलेले काही किल्ले आहेत. पूर्व किनारपट्टीवरती म्हणजे पश्चिम किनारपट्टी आहे, पूर्व किनारपट्टीवरती देखील मराठ्यांची सत्ता निर्माण झाली. आणि या सगळ्या किनारपट्टीच्या संरक्षणासाठी मराठ्यांनी आरमारी किल्ले उभे केले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आरमार संपले नाही. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर
ते उलट वाढलं. संभाजी महाराजांचा अवघ्या 8-9 वर्षाची त्यांची कारकीर्द आहे, पण त्या कारकिर्दीमध्ये देखील संभाजी महाराजांच्या कारकिर्दीबाबत बोलण्यासारखं खूप आहे. केवळ आरमारी लढाईबाबत संभाजी महाराजांनी जी कुणालाही न सुचणारी, अतर्क्य वाटणारी जी गोष्ट त्यांनी केली की ती म्हणजे त्यांनी खाडी बुजूनच जंजिऱ्यावरती हल्ला करता येईल अशी एक योजना राबवली. आणि ती योजना पाहून सिद्धी घाबरला आणि इंग्रजांनी तर तोंडात बोटच घातली, कारण असं हे कुणालाच शक्य नव्हतं. पण त्यांची गोव्यावरची मोहीम, खांदेरीची मोहीम आणि मुंबईवरती त्यांनी हल्ला करण्याची मोहीम राबवली होती, तर ती देखील आरमारी दृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दौलत खान, मायनाक भंडारी आहे जंजिरा. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दौलत खान, मायनाक भंडारी, त्याचा भाऊ वेणजी सरंगी, संताजी पवळा वगैरे हे सगळे आरमारी अधिकारी होते. संभाजी महाराजांच्या काळामध्ये संताजी पवळा, गोविंदजी जाधव हे आरमारी प्रमुख होते. गोविंद कान्हो होते त्यामध्ये. नंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी सिदोजी उर्फ भिवजी गुजर हे आरमारी अधिकारी होते. राजाराम महाराज जिंजीला जाताना ते जे सिदोजी गुजर आहेत हे त्यांच्यासोबत आरमारी प्रमुख म्हणून गेले होते. जिंजी जो किल्ला आहे तो पूर्व किनारपट्टीवरती, त्याच्यामुळं मराठ्यांची सत्ता त्यावेळी पूर्व किनारपट्टीवरती देखील, पूर्व समुद्री किनारपट्टीवरती देखील होती. आणि सिदोजी गुजर ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांचा दुय्यम अधिकारी जो आहे ते कान्होजी आंग्रे यांना त्यांनी सुवर्णदुर्गचा कारभार सोपवला. आणि या कान्होजींनी 40 वर्ष, मित्रांनो 40 वर्ष पोर्तुगीज इंग्रजांची हिंदी महासागरावरील सत्ता खिळखिळी करून टाकली. कान्होजींचे वडील तुकोजी हे शहाजीराजांच्या सेवेत होते. चौल येथील मोहिमेमध्ये ते सहभागी होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यात देखील ते होते. कान्होजींचे आजोबा शेखोजी यांनी सुवर्णदुर्गाचा कारभार पाहिला होता, तटबंदीचा. कान्होजी आंग्रेंची मुलं देखील मराठ्यांशी एकनिष्ठ राहिलेले आहेत, त्यामुळं आंग्रे परिवार हा कायम स्वराज्याशी एकनिष्ठच राहिलेला आहे. या कान्होजींनी शिवाजी महाराजांची कडक शिस्त अवलंबली होती. आणि अशा कान्होजींना राजाराम महाराजांनी सुभेदार नेमून सरखेल हा किताब दिला. आणि या कान्होजींच्या नेतृत्वाखाली मराठा आरमार खूप वृद्धिंगत झालं. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जहाज बाहेर काढायचं झालं तर या पोर्तुगीजांची परवानगी घ्यायला लागायची, ॲथोराईज परवानगी घ्यायला लागायची. ती परवानगीची पद्धत या कान्होजी आंग्रेंनी बंद केली. आम्ही परवानगी वगैरे घेणार नाही, दर्यावरचे स्वामी आम्ही आहोत. त्याच्यामुळे त्यांनी, या कान्होजी आंग्रेंनी परवाना पत्र जी काय आहे ते कारताज त्याला म्हणायचे, ते त्यांनी पद्धत बंद केली. उलट ते ठणकावून सांगू लागले इंग्रजांना. लक्षात ठेवा, आज अमेरिकेची जेवढी ताकद आहे तेवढीच ताकद या पोर्तुगीजांची आणि इंग्रजांची होती. त्यांच्याशी आपण लढू शकतच नव्हतो आरमारी बाबतीत, जमिनीवरती नाही, आरमारामध्ये म्हणजे समुद्रामध्ये. तर अशा इंग्रजांचा जो गव्हर्नर आहे त्याला 1702 मध्ये पाठवलेले पत्र आहे कान्होजी आंग्रेंचं. त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य आहे, ही सगळी पत्र ते गव्हर्नर मुंबईला पाठवले जायचे, त्याच्यामुळे याचं सगळ्यांचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. आय शॅल गिव्ह अ रिझन टू रिमेंबर माय नेम, म्हणजे आमचे नाव तुमच्या सदैव स्मरणात राहील, ऐसा तुमचा इलाज करू, असं त्यांनी या ठणकावून सांगितलंय त्या गव्हर्नरला. म्हणजे या सगळ्या पत्रांवरून आणि या सगळ्यावरून आपल्या लक्षात येईल की कान्होजींची धडाडी काय होती. हे प्रकार आहे आंग्रिया बँक. हा देखील आंग्रेंच्या मध्ये खूप मोठा एक अतुलनीय पराक्रम म्हटला जाईल. हा एक आंग्रिया बँक आहे. आंग्रिया बँक म्हणजे काय की जमिनीवरच्या डोंगर रांगा जशा एक सलग नसतात, चढ उतार असतात, बरोबर, तशाच समुद्राचा तळ जो आहे तो देखील एक सलग नसतो, तो देखील खाली उतार, चढ उतार वगैरे असतो. तर मालवण म्हणजे देवगड आणि विजयदुर्गच्या दरम्यान समुद्रामध्ये हा जो टापू आहे, या टापूमध्ये 20 ते 22 मीटर फक्त रुंद आहे. आणि त्याच्या आजूबाजूला त्याची समुद्राची जी खोली आहे ती 700 जवळजवळ मीटर खोल आहे. या सगळ्या भागामध्ये जहाज जी आहेत ती येऊन नांगरून टाकू शकतात. म्हणजे जहाज आलं की तिथे नांगर टाकून जहाज उभं राहू शकतं. जहाज असं समुद्रामध्ये उभं राहत नाही, ते वाऱ्याने हलत इकडे तिकडे जाऊ शकतं. पण जर नांगर टाकला तर ते एका जागी फिक्स होऊ शकतं. तर अशा ठिकाणी आंग्रे
म्हणजे कान्होजी आंग्रेनंतर तुळाजी आंग्रेंच्या ह्याच्यामध्ये तर आंग्रे बँक खूप प्रसिद्ध झालं होतं. तुळाजी आंग्रे येथे जहाज आणायचे आणि समुद्राकडे लक्ष ठेवून असायचे की जे कोणी मराठ्यांचे परवाना पत्र घेतले नसतील, म्हणजे कान्होजी आंग्रेंनी पद्धत बंद केली. त्यांचे मुलं जी आहेत संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे या दोघांनी त्यांच्यावरतीच सांगितलं पोर्तुगीजांना आणि इंग्रजांना की बाबा तुम्ही आमच्याकडून परवाना पत्र घ्यावं लागेल, कारताज तुम्ही आमच्याकडून घ्यावं लागेल, जर घेतलं नाही तर तुम्हाला दंड करण्यात येईल. आणि जे कोणी परवाना पत्र आपले घेत नाही तर त्यांना हे आंग्रे आपले मराठे धारायचे त्यांचं जहाज. त्यांनी गोडी गुलाबीने जर ते दंड वसूल केला, दंड दिला तर ठीक आहे, नाहीतर ते जहाज पकडून आणायचे, विजयदुर्गच्या गोदीमध्ये आणायचे आणि ते जहाज सगळं लुटून तिथल्या अधिकाराला बंदिस्त करून ठेवायचे. हे कान्होजी आंग्रेंचा शिक्का आहे. कान्होजी आंग्रेंच्या नंतर त्यांची 6 मुलं आहेत: शेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, यसाजी आणि धोंडजी. या शेखोजींनी देखील 3 वर्ष त्यांना खूप मोठी कारकीर्द लाभली नाही, पण या 3 वर्षामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं. या शेखोजी नंतर संभाजी आंग्रे गादीवरती आले. या संभाजी आंग्रेने देखील 3 वर्ष काम केलं. हा एक फोटो आहे, हा एक पिक्चर मधला आहे. खरं याचा ऑथेंटिक पुरावा अजून तरी भेटला नाही, पण याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की संभाजी आंग्रेंनी काय पराक्रम केलाय. संभाजी आंग्रे वॉन्टेड म्हणजे डेड ऑर अलाइव्ह असे चित्रच तिथं परदेशामध्ये चिटकवलं जायचं की इंग्लंडमधून पोर्तुगालवरून जे इथे यायचे ते सगळेच चांगले नसायचे. तिथं जेलमध्ये तुरुंगामध्ये ठेवण्यापेक्षा तिथल्या सगळ्या दरोडेखोरांना, वाईट लोकांना इकडे पाठवून द्यायचं आणि तिथं अशी भिंतीवरती लावायचे की बाबा संभाजी आंग्रेला जो जिवंत पकडून आणेल त्यांना एवढं बक्षीस. म्हणजे या संभाजी आंग्रेंना किती सळो की पळो करून सोडलं असेल. हा मराठा आरमारा, मराठ्यांचा आरमार हे जहाज आहेत सगळे आपले. इथे बसलेल्या सर्व तरुणांना मी एक असं आवाहन करतो की मित्रांनो, आपला जो इतिहास आहे तो आज खूप दडलेला आहे. आपण फक्त शिवाजी संभाजी महाराजांपर्यंतच आतापर्यंत आलेलो आहोत. त्याच्याही पुढे जायची गरज आहे. शिवाजी संभाजी महाराजांनंतर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे यांनी देखील अतुलनीय पराक्रम गाजवलाय. ते आपल्याच मातीतले तिथलेच आहेत. तर हा सगळा जो पराक्रम आहे हा असा विदेशी लोकांच्या डायऱ्यांमध्ये बंदिस्त आहे. हा जर असा उघडकीस आला, खूप त्यांना डायऱ्या लिहायची सवय आहे. आपल्या इथली कागदपत्र नष्ट झाली, पण त्यांच्या कागदपत्राची ती कागदपत्र नंतर तिकडे काही पब्लिश झाली. त्यातली बरीचशी काही कागदपत्र आहे असे त्यांनी छोटे मॅगझिन्स वगैरे तिथं प्रसिद्ध झालेले आहेत. तर तिथं ते असे त्यांनी पब्लिश केलेले आहेत. तर ते जर तुम्ही त्याचा अभ्यास करू शकला तर हरकत नाही. आपला खूप मोठा इतिहास, खूप मोठा वारसा आपल्या समोर येईल अशी एक सर्वांना विनंती. हा एक प्रकार आहे. सगळ्यांना भीती वाटली असेल की हे काय नवीन. हा आहे हायड्रा नावाचा एक प्राणी. हायड्रा नावाचा डायनोसॉर आपण ऐकलेला आहे. तसंच हा हायड्रा नावाचा जो प्रकार आहे तर तो हा समुद्रामध्ये असतो. हा प्राणी जो आहे तर त्याचं एक मुंडकं तोडलं तर दुसरं मुंडकं येतं, दुसरं तोडलं तर तिसरं येतं. असा हा अकरा विकरा दिसणारा हा हायड्रा प्राणी आहे. तिथला इंग्लंडचे, पोर्तुगालचे म्हणजे युरोपीय काळामध्ये युरोपांच्या जर तुम्ही कागदपत्र जर पाहिली, काही प्रवास वर्णनं पाहिली तर तिथली जर जहाजं बुडाली तर हायड्राने गेलं, समुद्री वादळाने गेलं असे त्यांनी उल्लेख केलेले आहेत. तर तो जो हायड्रा प्राणी आहे, हा हायड्रा प्राण्याची उपमा त्यांनी आपल्या तुळाजी आंग्रेंना दिलेली. तुळाजी आंग्रेंचा उल्लेख त्यांनी कधीच तुळाजी असा केलेला नाही, हायड्रा असाच उल्लेख केलेला आहे की तो हायड्रा आहे. हायड्रा म्हणजे काय? हायड्रा म्हणजे हा असा हायड्रा की जो आमच्या जहाजांना बुडवतो. इतकी त्यांची भीती या तुळाजी आंग्रेंची या इंग्रज पोर्तुगीजांना होती. म्हणजे लक्षात ठेवा की या तुळाजी आंग्रेंनी किती मोठा पराक्रम गाजवला असेल. तर ही एक 18व्या शतकातली एक यादी एक अशीच पाहण्यात आली माझ्या. ही समुद्रावरील जगातले सर्वोच्च ऍडमिरल्स, लक्ष आहे ना सगळ्यांचं मागे, जगामधले सर्वोच्च ऍडमिरल्सची ही यादी आहे. इंग्लंडच्या मासिकामध्ये ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही त्यामध्ये या
22 सरखेल आहेत त्याच्यामध्ये. त्यापैकी 18 इंग्लंडचे, 3 फ्रान्सचे आणि एकच मराठी माणूस आहे आपला, एकच मराठा आहे, तो आहे तुळाजी आंग्रे. आणि तुळाजी आंग्रे 1 नंबरला आहे. म्हणजे त्यांचाच पेपर आहे, ते कुठेही टाकू शकले असते, तुळाजी आंग्रेंना टाकूही शकले नसते, पण त्यांना माहिती आहे की तुळाजी आंग्रेंना 1 नंबरला देण्याशिवाय पर्यायच नाही. कारण त्यांनी इतका पराक्रम केलेला, इतकं भांडवून सोडलेलं होतं. विजयदुर्ग म्हणजे त्याला घेरिये नावाचा किल्ला असं ते म्हणायचे. या घेरिया आणि तुळाजी आंग्रे त्यांची इतकी भीती असायची की तो शिवाजी संभाजी महाराजांनंतर जर कुणाचा पराक्रम, जर कुणाचं नाव येत असेल तर ते होतं कान्होजी संभाजी आणि तुळाजी आंग्रे यांचं. इतकं या तुळाजी आंग्रेंनी भांडावून सोडलेलं होतं या इंग्रजांना. खूप म्हणजे मराठ्यांच्या सीमेत येणारी जी जहाजं आहेत ती कुणाचंही असो, डच जे त्यावेळी होते त्यावेळी ते डच 17व्या शतकामध्ये सगळ्यात प्रबळ होते. पोर्तुगीज नंतर थोडे कमी झाले, इंग्रज नंतर खूप वाढले, पण या सगळ्यांच्या आरमारांना तुळाजी आंग्रेंनी लढा दिलेला आहे. सगळ्यांच्या एकत्रित आरमाराला देखील तुळाजी आंग्रेंनी लढा दिलेला आहे. या विजयदुर्गच्या गोदीमध्ये मराठ्यांच्या आरमाराची उभारणी झाली. या विजयदुर्गच्या गोदीमध्ये चळा कापायचे सगळे लोक की विजयदुर्गच्या गोदीमध्ये जर आपलं जहाज आलं इंग्रजांचं तर त्याची काय खरातच नसायची. तिथले जे काय अधिकारी आहेत त्यांना तुरुंगात डांबलं जायचं. गोडी गुलाबीने जर ते ऐकले तर सोडून दिलं जायचं. अशी या तुळाजी आंग्रेंची ख्याती होती. खूप खूप सांगता येईल तुळाजी आंग्रेंबद्दल. एक छोटंसं उदाहरण सांगतो की 1741 मध्ये गोव्याला मार्केज द लॉरियल नावाचा एक विजरी आलता नवीन. तर त्या विजरीने पोर्तुगालवरून एक जहाज आणली होती, एक नवीन प्रकारची. तर ती आणि एक तोफ होती. तर ती तोफ बरं का विक्रमसिंग, एक तोफ त्या विजरीने आणली होती. तर ती तोफ एका मिनिटाला 20 बार उडवायची. एका मिनिटाला 20 बार उडवायची. हे तुळाजी आंग्रेंना त्यांच्या हेराकडून कळलं आणि तुळाजी आंग्रेंना लगोलग तिथल्या एका माणसाला फोडलं आणि पुढच्याच वर्षी एकाच वर्षामध्ये तसंच जहाज आणि तशीच तोफ त्यांनी बनवली. इतका हा चतुर आणि चपळ तुळाजी आंग्रे होता. अशा तुळाजी आंग्रेंनी खूप खूप पराक्रम गाजवला. पण या तुळाजी ही विजयदुर्गची गोदी आहे. विजयदुर्गच्या गोदीमध्ये मराठ्यांच्या आरमाराची उभारणी झाली. खूप पराक्रम या विजयदुर्गच्या गोदीने पाहिलाय. पण आज या गोदीकडे पाहूशी वाटत नाही, माहिती नाही कुणाला. तिथं गेल्यावरती नीटचं सांगता येत नाही कुणाला. पण ही अशी ही गोदी खूप पराक्रम गाजवला. पण याचा शेवट फार क्लेशकारक आहे. खूप दुःख होतं हा सगळा शेवट सांगताना मला. नानासाहेब पेशव्यांचा जो कोकणाचा सुभेदार आहे रामाजी महादेव बिवलकर, खूप तुळाजी आंग्रेंबद्दल नानासाहेब पेशव्यांकडे तक्रारी गेल्या. जोपर्यंत छत्रपती शाहू महाराज येथे होते तोपर्यंत तुळाजी आंग्रे हे वाचू शकले. परंतु शाहू महाराज गेल्यानंतर खूप कागाळ्या करण्यात आल्या. खूप लोकांकडून नानासाहेबांचे कान भरण्यात आले आणि रामाजी महादेव बिवलकर यांनी पुढे होऊन इंग्रजांशी तह केला. की तो तह असा होता की या तुळाजी आंग्रेंचा बिमोड करायचा. सगळं आरमार जे त्याची निम्मी विभागणी करायची. खूप त्या जे तहाच्या ज्या काय अटी आहेत त्या तहाच्या अटी कुणी ठरवल्या हेच मला कळलं नाही. शिवाजी महाराजांच्या जर म्हणजे आरमारी सामर्थ्य काहीही नसताना शिवाजी महाराजांकडं ज्यावेळेस इंग्रजांबरोबर एक करार झालाय, तह झालाय, त्याच्या अटींमध्ये शिवाजी महाराजांनी आपली स्वायत्तता नष्ट होईल अशा अटी जाणीवपूर्वक नष्ट केल्या होत्या, म्हणजे काढून टाकल्या होत्या. पण यावेळी मराठ्यांचं आरमार खूप मोठं होतं. इंग्रजांशी तह करण्याची काहीच गरज नव्हती आणि या अटी स्वीकारायची गरज नव्हती. खांदेरी बेट वगैरे द्यायची, त्याच्यामध्ये मराठ्यांच्या आरमाराची निम्मी विभागणी करायची, या सगळ्या गोष्टी खूप क्लेशकारक होत्या. पण त्या मान्य करण्यात आल्या. नंतरच्या काळामध्ये आपल्याच लोकांशी काय लढायचं ना, मराठ्यांशीच काय लढायचं. म्हणजे या रामाजी महादेव बिवलकर जे नानासाहेबांची जे काय आरमार होत, म्हणजे जे काय सैन्य होतं
या सैन्यामध्ये तुळाजी आंग्रेंचे देखील नातेवाईक होते. तुळाजी आंग्रेंचा जो सासरा आहे खंडोजी मानकर हा देखील समोर होता. म्हणजे जी अर्जुनाची स्थिती निर्माण झाली होती ती स्थिती तुळाजीची निर्माण झाली. तुलना नाही इथे कुठे, पण आपल्याच लोकांशी लढायचं नाही म्हणून तुळाजी आंग्रेंनी काही लढा दिला नाही. तो छावणीमध्ये आला मराठ्यांच्या आणि तह होईल अशी अपेक्षा होती. मराठ्यांची देखील तह करण्याचीच इच्छा होती. पण इंग्रजांनी डाव साधला. इंग्रज हे धूर्त आहेत. शिवाजी महाराजांनी जे ओळखलं ते नंतरच्या राज्यकर्त्यांना ओळखता आलं नाही. इंग्रजांनी नंतर या विजयदुर्गचा ताबा घेतला. इंग्रजांनी खूप स्केचेस केले त्या घेरिया किल्ल्याचे. हे असे सगळे स्केचेस आहेत. या एक विजयदुर्गचा ताबा घेतला आणि जो जमिनी मार्गे येणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती ते उभे राहिले. कुठल्याच मराठ्यांना त्यांनी आतमध्ये येऊन दिलं नाही. किल्ल्याचा ताबा घेतला. किल्ल्यामधली सगळी संपत्ती जप्त करण्यात आली. आपलं जे आरमार आहे विजयदुर्गच्या गोदीमध्ये असलेले ते सगळं जाळून टाकण्यात आलं. ज्या विजयदुर्गानी म्हणजे हा विजयदुर्ग किल्ला आणि आरमार मराठ्यांना म्हणजे पेशव्यांना द्यायचं असं ठरलेलं असताना देखील नंतर मराठ्यांनाच द्यायचं असताना देखील इंग्रजांनी ते जाणीवपूर्वक नंतर त्या आपल्याच विरोधात वापरतील म्हणून इंग्रजांनी ते जाणीवपूर्वक जाळून टाकलं. किल्ला देखील ताब्यात देतो म्हणून प्रचंड डिले केला, त्याला खूप उशीर केला आणि नंतर तो ताब्यात दिला. या विजयदुर्ग किल्ल्यामध्ये कान्होजी आंग्रेंची आई बायको म्हणजे तुळाजी आंग्रेंची आई, त्यांचा कुटुंब कबिला सर्वजण या विजयदुर्ग किल्ल्यामध्ये होते. विजय नाम संवत्सराला शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. मित्रांनो, विजय नाम संवत्सराला हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला म्हणून या किल्ल्याचं नाव शिवाजी महाराजांनी ठेवलं विजयदुर्ग. या किल्ल्याने खूप मोठा पराक्रम पाहिला. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे यांचा अतुलनीय पराक्रम पाहिला. मराठ्यांचा अतुलनीय पराक्रम पाहिला. खूप पराक्रम पाहिला. अशा किल्ल्याला नंतर नामुष्कीची वेळ आली. खूप नंतर मराठ्यांचं आरमार होतं राहिलं, नंतर वाढलं ते. पण जी धार आंग्रेंच्या काळामध्ये होती ती नंतर राहू शकली नाही. ती नंतर बोथट झाली. 1656-57 दरम्यान ही लढाई झाली. नंतरच्या काळामध्ये त्यांना अटक केली तुळाजी आंग्रेंना आणि विसापूर किल्ल्यावरती अटक केली. विसापूर किल्ल्यावरती 30 वर्ष तुळाजी आंग्रे किल्ल्यावरती अटक होते. दरवर्षी किल्ल्यावरती चेंज करायचे ते, दरवर्षी की तो पळून जाऊ नये. 2-3 वेळा त्यांनी प्रयत्न केला होता पळून जाण्याचा. त्यामुळे दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यावरती त्यांना ठेवण्यात आलं. तुळाजी आंग्रेंची कारकीर्द आहे 14 वर्षाची. फक्त 14 वर्षामध्ये त्यांनी, मी तुम्हाला सांगितलंय, खूप अजून सांगण्यासारखे खूप, ते एवढा त्यांनी पराक्रम गाजवला 14 वर्षामध्ये. अवघ्या 30 वर्ष त्या माणसांनी जेलमध्ये काढले, तुरुंगात काढले, या डोंगरावरती त्या किल्ल्यांवरती काढले. काय वाटलं असेल त्या माणसाला? काय वाटलं असेल की आबा ज्यांनी समुद्र, ज्याला रोज पाहायची सवय, त्याला 30 वर्ष पाहता आला नाही. काय म्हणजे त्या जे तुरुंग आहे ते सगळं, मला भावना सांगता येत नाही तुम्हाला आता. इतका त्रास तुळाजी आंग्रेला झाला असेल. आणि अखेर 1786 मध्ये आपल्या साताऱ्याच्याच इथे वंदन किल्ल्यावरती त्यांचा मृत्यू झाला, शेवट झाला. या कान्होजी नंतर तुळाजी इतका पराक्रमी पुरुष आंग्रे घराण्यात झाला नाही बरं का मित्रांनो. खूप लांबत चाललेलं भाषण, मी एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबवतो. ही आहे गोष्ट मेरी रोज जहाजाची. ह्या मी जे आतापर्यंत सांगितल्या गोष्टी, कथा, या सगळ्या ऐतिहासिक आहेत, खऱ्या आहेत. आता जी गोष्ट आहे ती आहे इंग्लंडची. ही सांगायचं कारण की त्यांच्याकडून आपण ज्या गोष्टी घ्यायला पाहिजेत त्या घेत नाही. देशाबद्दल, आपल्या धर्माबद्दल, आपल्या देशाबद्दल म्हणजे आपल्या भूमीबद्दल प्रचंड निष्ठा ठेवली पाहिजे मित्रांनो. गट तट जात पात विसरून जा. खूप आपला इतिहास खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. जाती बंधनामध्ये अडकू नका. या शिवाजी महाराजांची जन्मतिथी काय, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा कशाने काढला, काय काढला, या वादात नका पडू. म्हणजे एक विनंती आहे. खूप शिवाजी महाराजांचाच मी आता बसरूची मोहीम सांगितली, किती जणांना माहिती आहे. अशा खूप गोष्टी आहेत की ज्याचा अभ्यास करता येईल. नवीन गोष्टीचा अभ्यास करा, खूप अभ्यास करता येण्यासारखा आहे. तर ही गोष्ट आहे मेरी रोज जहाजाची. ही इंग्लंडचा राजा हेनरी
हेनरी आठवा याच्या नौदलामध्ये 1510 मध्ये हे जहाज आले. 600 झाडांपासून 1510 म्हणजे शिवाजी महाराजांच्या पेक्षा 150 वर्ष अगोदर हे जहाज आलं. 600 झाडांपासून याची उभारणी झालेली होती. 600 झाडं त्याला वापरली होती. अनेक विजय या जहाजाने मिळवले. पण 19 जुलै 1545 मध्ये फ्रेंचांबरोबर झालेल्या लढाईमध्ये हे जहाज बुडाले. 1545 मध्ये खूप वाईट वाटलं. आपल्या राजाचं जहाज होतं, त्यांच्या राजाचं जहाज होतं हे, त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल प्रचंड आस्था होती. एकच जहाज होतं का हे? नाही, अशी खूप जहाजं होती. पण या जहाजाने खूप विजय मिळवले असल्या कारणाने ते त्यांच्या राजाचं जहाज होतं नाही, त्यांच्या राजाचं जहाज असल्यामुळे त्यांना प्रचंड आत्मीयता होती इंग्लंडच्या लोकांना. त्याच्यामुळं त्यांनी अनेक वर्ष समुद्राच्या तळामध्ये त्याचा शोध घेतला या जहाजाचा. 60 लाख लोकांनी याला निधी दिला. किती? झोपले का काय सगळे? 60 लाख लोकांनी याला निधी दिला. आपल्याला आपल्या किल्ल्यावरचा, आपल्या घरासमोरचं गटार साफ करायचं असलं तरी आपण सरकारकडे निधी मागतो. काय त्यात खोटं काय नाही, भावना मी काय भडकवत नाही, आम्ही तेच करतो. पण मित्रांनो, या सगळ्या लोकांनी कुठेही सरकारकडे पैसे मागितले नाही. या सगळ्या लोकांनी स्वतः निधी उभा केला. 60 लाख लोकांनी निधी गोळा केला आणि हे जहाज बाहेर काढलं. 1971 मध्ये हे जहाज वरती काढलं. 1971 इतक्या वर्षानंतर ते जहाज वरती काढलं. त्यावेळी याचा नुसता सापळा शिल्लक होता, एकदम सापळा झालेला होता, त्याच्यात काहीच शिल्लक नव्हतं. तर जवळजवळ 35 वर्ष इंजिनियर्स, त्यातल्या पुरातत्व खात्यातली सगळी लोक, तंत्रज्ञ याच्यावर काम करत होते. आमच्या अधिकारी जरा थोडंसं वेगळंच काम करतात, पण या अधिकाऱ्यांनी 34 वर्ष खूप काम केलं. खूप लोकांनी त्यांना मदत केली आणि खूप त्याच्यावरती काम करण्यात आलं. खूप त्याची डागडुजी झाली. जसं ते पहिलं होतं तसंच त्याची उभारणी झाली आणि ते आता असे दिमाखदार या संग्रहालयामध्ये ते उभं आहे. जगामधून हजारो पर्यटक, हजारो लोक हे जहाज आणि हे संग्रहालय पाहण्यासाठी येतात. हे मेरी रोज जहाजाचं तुम्ही देखील हे पाहू शकता. याची वेबसाईट वगैरे आहे, याचे खूपसे व्हिडिओज आहेत. 500 वर्ष झाले जहाज बुडून, पण देखील त्यांची अस्मिता कमी झाली का? त्यांनी ते जहाज वरती काढलं आणि ते किती छान केलं, किती त्याला निधी निर्माण केला, किती उभं केलं त्यांनी. आपल्यालाही करता येईल. मी एका जणांकडून ऐकलं 20 वर्षांपूर्वी, महेंद्र जोशी सर, 20 वर्षांपूर्वी आपल्या शिडाचं जहाज, मराठ्यांच्या ताब्यात असलेलं एक जहाज आपल्याकडे होतं. काय करायचं ते ठेवून, म्हणून ते नष्ट करण्यात आलं. अजय दादा, इथं कारंजे नावाचं एक गाव आहे साताऱ्याच्या इथं, माहिती असेल साताऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांना. करंजे तर्फ सातारा ना. तर त्या गावामध्ये 1700 सालामध्ये औरंगजेबाने सातारा हा सगळा भाग जिंकला. त्यावेळेस त्याला असं वाटलं की आता आपला बराचसा भाग जिंकत आला, आता आपल्याला विजयोत्सव साजरा केला पाहिजे. म्हणून त्यांनी वसंतगड घेतला आणि करंजा गावामध्ये त्याचा तळ होता. त्या तळामध्ये त्यांनी एक विजयस्तंभ उभारला. आत्ताच आम्ही तो बघून आलो. कुणालाच माहित नाही बरं का तो स्तंभ कुठे. एक 15-20 फुटाचा असेल तो. अर्धवट बांधकाम येते. कारण काय की त्याला जी काय निर्माण झाली होती विजयाची आशा, तीच त्याची संपली. कारण मराठे एक किल्ला मुघलांनी जिंकला की परत काही वर्षांनी ते जिंकायचे, त्याच्यामुळे त्याची सगळी आशाच निराशा झाली होती. तर तो करंजा गावामधला जो स्तंभ आहे तो पाहवत नाही हो त्याच्याकडे. आपलाच ठेवा. जरी औरंगजेबाने तो उभा केलेला असला तर साताऱ्याच्या जवळ आहे. साताऱ्यामधल्या लोकांनी काय हरकत नाही तो ऐतिहासिक ठेवा. ते आपल्याच विजयाचं स्मारक आहे ना, ते आपल्याच विजयाचं स्मारक आहे. त्याला उभं करता नाही आलं म्हणजे आपणच ते उभं करून दिलेलं नाहीये. त्यामुळे अशी स्मारकं आपण जीवापाड जपली पाहिजे, त्याची माहिती करून दिली पाहिजे. फेसबुक, व्हॉट्सअप, आता खूप गोष्टी आहेत, त्याची जागोजागी फ्लेक्स लावले पाहिजे, बोर्ड लावले पाहिजे, जाहिराती केल्या पाहिजे. आपण आपल्याच गोष्टी जर आपण सांगितल्या नाही तर त्या कशा मोठ्या होणार आणि आपण कसे मोठे होणार. धन्यवाद. सर्वांनी खूप शांत चित्ताने ऐकून घेतलं. सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.